साधना पण हो त्यांचा विषय जैनसभाची आज एक अतिशय महत्त्वाचा राजकीय निर्णय घेण्याच्यासाठी आणि त्याचे स्वागत करण्यासाठी आपण या ठिकाणी एकच होत आहोत. ते सूर्यकांताताई, त्यांच्याबरोबर त्यांची सहकारी आज पुढचे काही कार्यक्रम आहे, पण त्याच्यात तुम्हाला स्वतःला नाविन्य वाटत नाही. साधारण जीवनामध्ये उभं आयुष्य गांधी नेहरूच्या विचारानं काम करणारे महाराष्ट्राचाच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक लोक असतात. त्याच्यामध्ये दोन प्रकारचे लोक व्यक्ती ही आम्ही गेल्या अनेक वर्षात पाहिली आहे. एक काळ असा होता की आम्ही लोक समाजकारणात नव्हतो काळात स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये सहभागी झाले. म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याची चळवळ असेल किंवा हैदराबाद मुक्ती आंदोलनाचा लढा असेल, त्याच्यामध्ये सहभागी झालेली एक पिढी आणि त्याने अनेक वर्ष राज्याचं देशाचं समाजाचं नेतृत्व केलं. आणि त्याच्यानंतरची एक पिढी आणि हल्लीची पिढी की ज्यांची कौतुक आणि पार्श्वभूमी ही स्वातंत्र्य चळवळीची आहे, ही आज आपल्याला बघायला सूर्यकांताताई किंवा स्वतः किंवा जनता पार्टी आणि या दुसऱ्या पिढीचे प्रतिनिधी आहे. हा सगळ्यांच्याच कुटुंबामध्ये गांधी नेहरूचा विचार किंवा स्वातंत्र्याच्या चळवळीचा विचार, त्याचा सहभाग हा करणारी एक पिढी म्हणजे आणि त्याच्यानंतरची पिढी म्हणून आम्ही सगळेजण आज ठिकठिकाणी काम करत असतो. सूर्यकांताताई की त्यांचा वेळ त्यांच्याकडे हक्कातून भक्त वेळ आली अशा कुटुंबातून स्वातंत्र्याच्या चळवळीत आणि त्यांनी स्वतः सुद्धा नंतरच्या काळात हा गांधी नेहरूंचाच विचार स्वीकारला. माझा आणि त्याचा एकत्रित काम करण्याचा कालखंड विधिमंडळामध्ये आम्ही एकत्र होतो. महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये त्या आल्या. काही काळात महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये राहिल्या आणि नंतरच्या काळामध्ये देशाचं लोकसभेमध्ये अनेकदा त्यांनी महाराष्ट्रातून प्रतिनिधित्व केले. लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व करत असताना केंद्र सरकारमध्ये काम करण्याची त्यांना संधी मिळाली आणि आपल्या कर्तृत्वाची प्रभावाचे दृष्टिकोन त्यांनी संसदेमध्ये दाखवले. हे सगळं करत असताना एका बाजूनं संसदीय कामकाजाचा सहभाग हा जसा एक त्याचा सार्वजनिक जीवनाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे, तसे इतरही गोष्टी त्याचं लक्ष असतात. आणि ते इतरांमध्ये एक महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे सरकार. त्या सरकारामध्ये राज्य सरकारी बँकेच्या उपाध्यक्ष होण्याची जबाबदारी त्यांनी स्वतः घेतली.
महाराष्ट्राचे शासन करताना संघ तिथे त्यांनी जबाबदारी सांभाळली. अक्षर म्हणजे शेतकऱ्यांच्या हितासाठी सरकारी साखर कारखान्याची उघडी केली आणि त्याचं प्रतिनिधित्व त्यांनी देश पातळीवर सुद्धा हे केलेलं होतं. आणि म्हणून समाजकारण, राजकारण, सरकार क्षेत्र या सगळ्यामध्ये आयुष्याचा फार मोठा कालखंड हा त्यांचा गेलेला आहे. मध्यंतरी काही भूमिकेच्या अंतर्निर्मिता झाली आणि त्यांनी वेगळा रस्ता हा पत्करला होता. पण माझी खात्री असायची की ते तिथे गेले असते तर त्यांचं मन काय तिथं नव्हतं. त्यांचं मन आमच्याकडेच होतं. त्यांनी करून करू. आणि म्हणून मी कधी नांदेडला गेलो तर आवर्जून त्यांची भेट घेत असेल. पक्ष कुठचा असा याचा कधी विचार करत नव्हते. आणि त्याचं कारण खरा पक्ष दुसरा त्यांच्या मनात कधीच नव्हता. पण त्यांचं राजकारण, समाजकारण हे विचारावर आधारित होतं. आणि त्यामुळे साहजिकच आहे त्या विचारांना आम्हा लोकांच्या बरोबर आहेत ह्या याची खात्री आम्हाला सगळ्यांना. आज हा निर्णय घेऊन पुन्हा एकदा जुन्या चर्चेनं काम करण्याची गरजेचा त्याची या ठिकाणी दिसते. अतिशय योग्य वेळ त्यांचा हा निर्णय मिळाला. आणि त्याचं महत्त्वाचं कारण आज माझ्यासारख्यालाच नव्हे तर अनेकांना महाराष्ट्राचे जे सामाजिक चित्र दिसत आहे तो अस्वस्थ करणार. काही झालं तरी देशाच्या, राज्याच्या आणि इथे चांगल्या सर्वांनी आपल्याला सामाजिक ऐक्य कसं ठेवता येईल. आज अस्वस्थता आहे, गैरविश्वास आहे, त्यावरून सुद्धा कशी करून घेता येईल. आणि सामाजिक ऐक्याच्या जोरावर एक प्रकारचं चांगलं समंजसपणाचं चित्त कसं निर्माण करता येईल हे एक आव्हान आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि अशा वेळेला त्याच विभागामध्ये पुढ्या आयुष्यामध्ये काम करत असताना या सामाजिक ऐक्यावर भर देण्याची भूमिका ज्यांनी सतत घेतली अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आज सूर्यकांतांचं त्यांचे आहेत. आमचे विजयराव गव्हाणे हे त्याच भागाचे, त्याच विचारांना काम करणारे या सगळ्यांना त्यांच्या निर्णयाचा उपयोग होईल. आणि महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यामध्ये आपल्या सगळ्यांच्या सामूहिक प्रयत्नानं जे चित्र आपल्याला बघायचं आहे त्याला त्याचा हातभार लागेल. आणि म्हणून त्यांचा हा राजकीय निर्णय अतिशय योग्य वेळी आणि राज्याच्या हिताच्या चालक करणार हा या ठिकाणी होतो. याचा मला मनापासून आनंद आहे. आता अधिक काही सांगण्याची आवश्यकता नाही. त्या संघटनेमध्ये प्रभावीपणे काम करते. जी काय आव्हानं असतील त्याला सामोरं जाण्याची शक्ती त्यांच्यात आहे. वेळप्रसंगी तिथं संघर्षाची वेळ आली तरी एका चौकशी जाऊन ते संघर्षाची भूमिका प्रभावी करण्याची हिंमत ही त्यांच्यामध्ये आहे. आणि त्याच्यामुळं साहजिकच त्यांची उपयुक्तता राज्याच्या दृष्टीने, संघटनेच्या दृष्टीने ही अतिशय मोलाची आहे. आणि म्हणून त्यांचं स्वागत करतो आणि त्यांना दोन शब्द सांगायची विनंती. आदरणीय साहेब, आमच्या पक्षाचे अध्यक्ष श्री जयवंतराव पाटील, जयवंतरावांची मुलगी तुमच्या साक्षीने पुन्हा तुमच्यासोबत येते. साहेब, खरं सांगू का, मी फार मोठं वळण घेतलं.
जवळ काय बोलतायत मला? हे हां, सचिव जास्त वेळ घेत नाही सर आपला. माझ्या आयुष्याचा बहुतांश काळ साहेबांच्या सोबत गेला. जयवंत वगैरे लहान होते. जयवंतचे जयवंतराव झाले, आज माझ्या पक्षाचे अध्यक्ष झाले. मी जयवंत कन्या तुम्हाला नमस्कार करते. भविष्यामधल्या लढाईला सिद्ध होण्यासाठी मी आपल्यासोबत आलेली आहे. साहेब, मी कधीही आपल्याला काही मागितलं नाही आणि जे देता यायचं ते त्यांनी हक्काने मला दिलेलं आहे. देशाच्या स्तरावर माझ्यासारख्या गरीब शेतकऱ्याच्या एका हुतात्म्याच्या मुलीचं नाव व्हायचं काहीच कारण नव्हतं. या देशासाठी अनेक लोक हुतात्मे झाले, तुरुंगात गेले, आयुष्य बर्बाद झालं त्यांचं. त्या घरातली मी एक आहे. मी फक्त एकच आपल्याला अभिवचन देते जयवंतराव, आपल्याला आणि साहेबांना, ह्या युद्धाच्या प्रसंगी मी आपल्यासोबत आहे. आणि आता परतीचे सगळे दोर मी स्वतः कापलेले आहेत. मी 10 वर्ष आपल्यापासून दूर होते, पण मी तिथे जाऊन काहीच केलं नाही. साहेबांना माहित आहे. मी घराच्या बाहेर पडले नाही. मी कधी कुणाला मतं द्या म्हणून सुद्धा आवेदन केलं नाही, वेदन केलं नाही किंवा कुणाला भेटले नाही. मी माझी सजा 10 वर्षाची, खरं तर 12 वर्ष असायला पाहिजे होती. वनवास 12 वर्षाचा असतो. पण कदाचित कालांतराने कलियुगामध्ये 2 वर्ष कमी झाले असतील. माझा मी स्वतःला करून घेतलेला तो कारावास मी स्वतः संपवला आणि साहेबांच्याकडे परत आले. मला म्हणाले, साहेबांची तुला भीती वाटत नाही का? म्हटलं, बापाची भीती कुठं पोरीला वाटते? काही वाटत नाही. म्हटलं, मला असं वाटलं की आपण मध्यंतर मोठा घेतला आणि मी नेहमी त्या काळात म्हणायची, हो पक्षातून गेलेल्या माणसाला पुन्हा फार पक्षामध्ये विचारतात वगैरे, असं काही नाही. ते तेव्हाही विचारत होते, आजही विचारतात. माझ्या आणि त्यांच्या अंतापर्यंत आम्ही आपल्यासोबत राहायचं ठरवलेलं आहे. आपण सांगाल ते काम, सांगाल ती दिशा. फक्त एकच सांगेन, कुठेही हिंडून फिरून आलेली ही चिमणी तुमच्या दारातली आहे, तुमच्या हक्काची आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगते की तुमच्या साक्षीने फिरून पुन्हा जन्मेन मी आणि मी काम करेन. जन्मलेलं लेकरू लहान असतं, मी लहान नाही. योगायोगाने साहेबांच्या मागे मागे पळत असते विचारण्याची. आणि सैनिक जेव्हा विचाराशी होते तेव्हा त्या निर्णयामध्ये आपल्याला काय मिळालं, काय मिळालं नाही, नफा झाला की तोटा, कधीच विचार करायचा नसतो असं मला स्वतःला वाटतं. एक त्यांची लहानशी कार्यकर्ता म्हणून काम करण्यात मला जो आनंद आहे, तो आनंद माझ्यापासून हिरावला गेला होता. मीच निघून गेले होते. राग आणि भीकमाग म्हणतात, तो राग आणि भीकमाग प्रकार मी केला, मी सहन केला. वेदनेचा हुंकार सुद्धा भरला नाही कुठे, किंवा ज्यांच्याकडे गेले त्यांना चेहरा पण दाखवला नाही मी. जयवंतराव, हे त्याचा शोध घ्या तुम्ही की सूर्यकांताताईंनी 10 वर्ष काय केलं. तर काहीच केलं नाही. भाकरी भाजल्या, लेकरं मोठे केले, नातवंडांना परदेशात पाठवलं आणि माझा प्रेस, माझी शेती, हेच माझं जीवन होतं. माझ्या शेतामध्ये मी रात्रंदिवस राबले आणि रात्रंदिवस ईश्वराकडे प्रार्थना करत राहिले की आमच्या साहेबाला उदंड आयुष्य लाभू दे. आणि त्यांनी उभं केलेलं हे युद्ध ते साहेब जिंकणार हे सांगण्यासाठी माझ्या भविष्याची गरज नाही. तर साहेब, आता आम्हाला जास्त पळवा, आम्हाला पळायला सांगा. आपण असे चालू लागले की आमच्या पोटामध्ये खड्डे पडतात. असं वाटतं की नाही, दिस इज नॉट एज टू डू दिस. पण ज्या घरातली लेकरं अशी आमच्यासारखी पळून जातात त्या बापाला असंच काम करावं लागतं, एवढंच मला म्हणायचं. आजपासून आपण आणि जयवंतराव या दोघांना एक नवा सहकारी लाभलेला आहे. आपल्या संस्कारामध्ये लहानाची मोठी झालेली ही सूर्यकांता कितीही वर्षाची झाली तर तुमच्यासाठी अजूनही 99ची सूर्यकांता आहे. आणि त्याच हक्काने आपण मला काम सांगावं, मी करेन. जयवंतराव, आपण लहान जरी असलात माझ्यापेक्षा तरी आपण माझे अध्यक्ष आहात. आपला शब्दसुद्धा माझ्यासाठी शेषसावंदी आहे. आपण आता माझा कुठे, कसा, काय वापर करायचा तो आपण करावा अशी माझी आपल्याला विनंती आहे. पुन्हा आपण मला प्रवेश दिला पक्षामध्ये, त्यासाठी मी, माझा परिवार, माझ्या दोन्ही जिल्ह्यातले लोक, हिंगोली, नांदेड, परभणी सुद्धा, हे सगळे माझ्या परिवाराचे सदस्य आहेत. मी कुठेही असले तर त्यांना तुटून राहिले नाही. मी राष्ट्रवादीचा एकूण एक माणूस माझ्या संपर्कात होता आणि त्यामुळे ज्या घरात मी गेले होते त्या घरातल्या लोकांनी माझ्यावरती विश्वास नाही टाकला. बरं झालं, धोका बसला असता त्यांना सुद्धा. आणि त्यामुळे त्यांनी त्यांच्या लक्षात आलं की हे काही पिल्लू चिटकले निघत नाही राष्ट्रवादीतून, आणि तेही शरद पवारांच्याच.
शरद पवारांच्याच राष्ट्रवादी साहेबांचा ताईचा जीव आहे आणि खरंच जीव आहे साहेब, सांगितल्याने होत नाही. आपल्याला माझा स्वभाव माहिती आहे, तुमचा मला माहिती आहे. पण मी फार मोठी घोडचूक केली होती आपल्या साक्षीने आणि माझ्या अध्यक्षाच्या साक्षीने सांगते. आपण मनात कळवळून म्हणाला होता ती काय करणार आहे तिथे जाऊन, ही त्या विचाराची नाही आहे. तिच्या रक्ताच्या थेंबाथेंबामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आहे, ही काही नाही करणार. तिथे मी काहीच नाही केलं साहेब. कहाँ गए मालूम नहीं, किधर गए कुछ नहीं, गिलास थोडा बारा ना, अशी झाली आमची गोष्ट. त्यामुळे हास्यास्पद आहे, पण हे हसणं सुखाचं नाही आहे. या हसण्यामध्ये माझे हरवलेले 10 वर्ष, माझे कष्ट, मला जे काम करायचं होतं ते थांबलेलं होतं, मी थांबून ठेवलं होतं. पण आता म्हणून मी सांगितलं की आपण काहीच काळजी करू नका, तुमच्या संगतीने फिरून मी जन्मे, एवढंच आपल्याला सांगते. आणि आपल्याला काम करणारे 2 हात जास्तीचे मिळालेले आहेत असं समजून तुमच्यासाठी चालणारे 2 पाय 2 हात हेच माझ्याकडे आहे. तुम्हाला माहिती आहे मी काही धनिक नाही, धनिकांच्या कुठल्याही नादामध्ये सुद्धा नसते मी, धनाचं माझं जमतच नाही. त्यामुळे सरस्वतीची कृपा आहे, तुमचे आशीर्वाद आहेत. एवढ्या भांडवलावर माझं उर्वरित आयुष्य, माझ्या श्वासात श्वास असेपर्यंत साहेब, या पक्षासाठी, या पार्टीसाठी. तर तुम्हाला आता आमची गरज नाही, आम्हाला तुमची गरज आहे. आम्हाला असं वाटतं की साहेबांचं तुळा झिजणं आता कमी झालं पाहिजे. आपण साहेबांच्या रूपाने काम केलं पाहिजे. मी असेल, जयवंतराव असतील, विजय गव्हाणे असतील, असे अनेक सहकारी आहेत. अनेक लोकांना परत यायचे, घाबरतात साहेब ते तुम्हाला. मी म्हणलं तुम्ही घाबरू नका, थांबा थोडं, मला जाऊ द्या बिळामध्ये, मग मी तुम्हाला घेऊन जाईल. अनेक लोकांची इच्छा आहे पक्षात येण्याची, पक्षात काम करण्याची. त्यामुळे आपण साहेब निर्धास्त असा की आता पुन्हा आपण 99 सारखं जोमाने काम करू. आपण जिथे सांगाल ते, जे काम असेल ते, कुठलंही काम माझ्यासाठी लहान मोठं बिनमहत्वाचं नाही. महत्वाची कामं असतील, बिनमहत्वाची सुद्धा कामं आपण मला सांगावीत. आपण आपल्या आशीर्वादाचा हात माझ्यावर, माझ्या परिवारावर, माझ्या विभागावर ठेवावा, एवढीच विनंती करून पुन्हा एकदा जयवंतराव आपले आणि साहेबांचे मी आभार मानते. वाट चुकलेल्या कोकराला तुम्ही जवळ घेतलं, त्याबद्दल मी आपले आभारी आहे. धन्यवाद.